जय हिंद. मी विजय साळवेणी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या खास बुलेटिनमध्ये स्वागत. नमस्कार महाराष्ट्र. या बुलेटिनमध्ये आणि या बुलेटिनमध्ये आपण घेऊन आलोय भारतीय लष्कराची यशस्वी मोहीम ऑपरेशन सिंदूर. होय मंडळी, अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर 9 तळांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं आणि उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही तळावर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली, मुरिदके आणि मुझफ्फराबाद या 4 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं, त्यांच्या तळांचं अचूक लक्ष साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं. आपण पाहतोय भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरची ही दृश्य. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी निवृत्त एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. वैद्य सर, जय हिंद. एक अभिमानाची बातमी आणि त्या अभिमानाच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया. जय हिंद. ही बाबत खूपच अभिमानाची, जसं तुम्ही स्पष्ट सांगितलं त्याच्यावरती मी पूर्णपणे सहमत आहे. अशी ही जी कारवाई आपण केलेली आहे, जेणेकरून आपण आपला उद्देश आपल्या पाकिस्तानला सांगितलेला आहे. ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे आणि अत्यंत जरुरी पण आहे. आणि ही केल्यानंतर मला ठामपणे असं वाटतं की ह्याच्या पुढे जे आपण करू ते अजूनच जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. जेणेकरून जितके लष्करचे आतंकवाद्यांचे जे हेडक्वार्टर्स आहेत ते सगळे आपण निस्तंभूत करू, जेणेकरून परत ही गोष्ट काश्मीर सारखी नाही तर कुठेच अशी होणार नाही, ह्याची आपण नक्की काळजी घेऊ असं मला वाटतंय. सर, एक सर्वसामान्य माणूस जो आता एबीपी माझाचा प्रेक्षक ही बातमी पाहतोय, त्यांना जर हा स्ट्राईक विषयी जर समजून घ्यायचं असेल तर या स्ट्राईक मध्ये माझ्या दृष्टीने तुम्हाला विचारायचं हे आहे की ना याच्यामध्ये कुठल्याही नागरी वस्तीवर हल्ला झालाय, ना पाकिस्तानच्या लष्करी तळावर. पाकिस्तान असेल किंवा पाकव्याप्त काश्मीर असेल, अतिरेक्यांचे 9 तळ हुडकून नेमकं अचूक लक्ष साधलंय. मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास कशा पद्धतीनं आर्टिलरी असेल किंवा भारतीय वायुदल असेल त्यांनी ही मोहीम यशस्वी केली असावी, आमच्या सर्वसामान्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून पूर्ण मी एबीपीच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की ही जी कारवाई केलेली आहे ह्याच्या पाठीमागे भरपूर प्लॅनिंग झालेलं आहे. एक्झॅक्टली आतंकवाद्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत किंवा त्यांचे जे स्थळ आहेत ते कुठे, ते अचूकपणे नेमलेले आहेत आणि फक्त त्याच्यावरतीच हल्ला झालेला आहे. आपला रोष जो आहे तो पाकिस्तान इन्फ्लिक्टेड आतंकवाद्यांवरती आहेच आहे, पण आपण एवढी काळजी घेतलेली आहे सध्याच्या स्ट्राईकमध्ये की पाकिस्तान आर्मी किंवा पाकिस्तान मिलिटरीवरती आपण हल्ला केलेला नाहीये. आपण फक्त आतंकवाद्यांच्याच ठिकाणी हल्ला केलेला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे. आपला उद्देश असा आहे की आतंकवादी जे आहेत जिथे ते लपलेले आहेत तिथे त्यांना हुडकून त्यांना मारण्याचा आपला उद्देश आहे. आणि जसं पंतप्रधानांनी मागे सांगितलं होतं की आतंकवादाला सपोर्ट करणाऱ्या लोकांपर्यंत पण आपण पोहोचू, तर मला वाटतं की हा पहिला पाऊल आहे या दिशेने. या मोहिमेसाठी कशा पद्धतीनं नेमकं हे अचूक लक्ष साधलं असावं? केवळ म्हणजे भारतीय वायुदल तर आहेच, आर्टिलरी तर आहेच, पण मला वाटतं इंटेलिजन्स नेटवर्क जे आहे भारतीय सेनेचं त्यांची पण कामगिरी फार मोलाची आहे. कारण नेमके अतिरेक्यांचे तळ कुठे आहेत आणि
ते किती पद्धतीने ऑपरेटिव्ह आहेत ही माहिती भारतीय सेनेपर्यंत त्यांनी पोहोचवली. त्याबद्दल त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर. निश्चितच म्हणजे हे पूर्ण एक टीमवर्क आहे आणि प्रत्येक एलिमेंट या टीमचा खूप महत्वाचा आहे आणि ते प्रत्येक एलिमेंटनी आपलं काम अचूक केलेलं आहे, म्हणूनच ही मोहीम यशस्वी झालेली आहे. मग त्यामध्ये तुम्ही जे ऍक्च्युअल ऑपरेशन मध्ये भाग घेणारे सैनिक आहेत, विमान आहेत, ती एक वेगळी बाब झाली. पण हे स्थळं जी आहेत ती एक्झॅक्टली कुठे आहेत त्याच्यावरती आपण अचूकपणे कसा वार करायचा आहे आणि ती स्थळं कशी शोधून काढायची, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स असेल, ह्युमन इंटेलिजन्स असेल, त्या सगळ्यांचा वापर करून ते अचूकपणे आपण हेरलेलं आहे आणि ते हेरल्यानंतर फक्त त्याच ठिकाणी आपण मार केलेला आहे. म्हणजे आपल्या माध्यमातून मी परत प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अशी ही जी कारवाई केलेली आहे यामध्ये भरपूर प्लॅनिंग जातं आणि उत्तम कोऑर्डिनेशन झाल्याशिवाय हे यशस्वी होऊ शकत नाही. हॅलो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? सर येतो आवाज, तुम्ही बोला. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की अत्यंत चांगलं असं कोऑर्डिनेशन झालेलं आहे, त्यामुळे हे सगळे स्ट्राईक जे आहेत हे सगळे सक्सेसफुल झालेले आहेत. ह्याच्यावर जास्त मला सध्या मी सांगू इच्छित नाहीये, कारण एक्झॅक्टली कुठे कुठे कसं कसं झालं ह्याची माहिती अजून पूर्णपणे यायची आहे आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं एवढंच मला आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे, जेणेकरून म्हणजे मी एक स्वतः पूर्व सैनिक असल्यामुळे माझा अत्यंत अभिमानाने भरून आलेला आहे. कारण अशी ही जी कारवाई करणं आहे हे खूप सोपं नाहीये. यासाठी प्लॅनिंग जसं मी तुम्हाला सांगितलं हे तर होतच होतं, नक्कीच सर. पण ते करताना किती अचूकपणे ते केलं पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा 4-5 ठिकाणी एकाच वेळेस स्ट्राईक करतो तर ते कोऑर्डिनेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की आपण नक्कीच सर, आपण ही माहिती दिली केल्यानंतर आपण त्याबद्दल आपले आभार. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश ढगे आहेत. मला त्यांच्याकडे जायचंय. सतीश सर, जय हिंद. एक मोठी कारवाई